आणि मुंबईसह राज्यातल्या 29 महानगरपालिकांची निवडणूक होऊ घातलेली आहे। एकत्रितपणे ही निवडणूक होणार आहे। 15 जानेवारीला मतदान होणार आहे। या सगळ्या महानगरपालिकांमध्ये आता महासंग्राम सुरू आहे। त्याच्या बातम्या पाहूयात। आणि या महासंग्रामामध्ये पहिली बातमी आहे ठाकरे बंधूंबद्दलची एक महत्त्वाची। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांमध्ये आणि त्यांच्या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सध्या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत। यातली आणखी एक महत्त्वाची बाब ही आहे की दोन्ही ठाकरे बंधू प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी एक सभा घेणार आहेत। तसे दोन्ही ठाकरे बंधू संयुक्तपणे एकूण 6 सभा घेणार आहेत असं कळतंय। मुंबई, नाशिक, ठाणे आणि पुणे या शहरांमध्ये या सभा होतील। या सभांना प्रचंड गर्दी होणार यात शंका नाहीये, कारण दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे अनेकांचं लक्ष त्यांच्याकडे आहे। पण त्या गर्दीचं पर्यावसान मतांमध्ये होतं का हे पाहावं लागेल, कारण विधानसभेच्या निवडणुकीत या दोन्ही ठाकरे बंधूंची कामगिरी अत्यंत वाईट अशी राहिलेली आहे। लोकसभा निवडणुकीत किमान महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीला भाजपचा पराभव करता आला होता, पण त्यानंतर 6 महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंना दारुण पराभव सहन करावा लागला होता। त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकरे काय रणनीती आखतात याकडे लक्ष असेल। उबाठा आणि मनसेच्या चर्चांबद्दल मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। युती संदर्भामध्ये ज्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे, आमचाही सहभाग आहे आणि त्या चर्चा मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे त्या भेटीगाठी होत राहणं हे स्वाभाविक आहे आणि शेवटी पक्षाचे प्रमुख राजसाहेब ठाकरे आहेत, त्यांना भेटायला येणं कोणी हे अगदीच त्यातला एक भाग आहे असं समजायला हरकत नाही। आणि ठाकरे बंधूंमधल्या जागा वाटपाचा तिढा सुटलाय का यावर एक ग्राफिकच्या माध्यमातून नजर टाकूया। वरिष्ठांच्या युतीच्या आदेशानंतर ठाण्यातल्या स्थानिक नेत्यांनी जागा वाटपाबाबत चर्चा केली। जागा वाटपाचे प्रस्ताव तयार करून स्थानिक नेत्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत। मागच्या आठवड्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजन विचारे, विनायक राऊत यांची आणि मनसेचे अविनाश जाधव, अभिजित पानसरे यांची बैठक झाली। दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची 4ही महानगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांना समोरासमोर बसवून बैठक झाली। मतभेद संपवले गेले। ठाणे महानगरपालिकेमध्ये 90%, मीरा भाईंदरमध्ये 95%, वसई विरारमध्ये 90%, तर कल्याण डोंबिवलीमध्ये 85% जागा वाटप निश्चित झाले। त्यामुळे उर्वरित जे 10-15% जागा वाटप आहे ते येत्या 1-2 दिवसात पूर्ण होईल अशी शक्यता आहे। ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्या अगोदरच जागा वाटप पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। जागा वाटप करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीबाबत अजूनही चर्चा झालेली नाही। काँग्रेस आणि पवार गट सोबत येणार असतील तर त्यांनाही काही जागा सोडल्या जातील अशी माहिती आहे। आणि उद्धव ठाकरे यांनी एक मोठा दावा केलाय। निवडणुकांचा हा सगळा रणसंग्राम सुरू असताना माणिकराव कोकाटेंव्यतिरिक्त लवकरच आणखी एका मंत्र्याचा राजीनामा पडणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आणखी एक मंत्री जायच्या वाटेवर आहेत, पण मुख्यमंत्री त्यांना पांघरून घालत आहेत, हे फार विचित्र वातावरण। ठीक आहे, राजकारणासाठी माणसं लागतात, पण ती माणसं कशी पाहिजे? गुंड सुद्धा चालतील, ड्रग्सचा व्यवहार करणारे सुद्धा चालत आहेत,